आणि आता पाहूयात काही राजकीय बातम्या। महाराष्ट्र एफडीआय सह स्टार्टअप मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टमध्ये 1 नंबरवरती महाराष्ट्राची पहिल्या क्रमांकाची यादी न संपणारी दाओसमधून मुख्यमंत्री फडणवीसांचं हे विधान। अशी उल्लेख झाला की महाराष्ट्र एफडीआय मध्ये नंबर 1 आहे, महाराष्ट्र स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे, महाराष्ट्र आपण जर विचार केला तर एक्सपोर्ट मध्ये आज पहिल्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावरती संजय राऊतांची टीका। फडणवीस दाओसला जातात पण गुंतवणूक काही दिसत नाही। फडणवीसांची गुंतवणूक निवडणुकीमध्ये असते, संजय राऊत यांचा हा टोला। दाओसला ते आहेत काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात, ते अनेक वर्ष दाओसला जातात पण गुंतवणूक का महाराष्ट्रात दिसत नाही कुठे। त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते, स्वतःची, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत। तर झोपेतून उठून आरोप करण्याची संजय राऊतांची सवय आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। देशात सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात येते असंही केलं स्पष्ट। झोपून उठलं त्यांना तेच काम आहे, आरोप करायचा। वस्तुस्थिती अशी आहे की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतोय आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या डावच्या दौऱ्यामध्ये 17,50,000 कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी एमओयू हे क्रियान्वित झाले आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। दत्ता गोरडे उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। दत्ता गोरडे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख। दत्ता गोरडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पैठण विधानसभा लढवलेली आहे। कोल्हापुरात गुगुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांच्या मुलासह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी पार पडला पक्षप्रवेश। बदलापुरात नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपकडून सेनेला आणखी एक धक्का। शहर प्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांचा भाजप प्रवेश। प्रवीण राऊत यांची पत्नी वहिनी नगरसेविका तर सेनेच्या नगरसेविकेचा पती गणेश लामतुरेचाही भाजप प्रवेश। प्रवीण राऊत यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पद दिलं जाण्याची चर्चा। अहमदनाबाद नगरपालिकेची सभा तहकूब करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विकास आघाडीचं आव्हान। सोमवारी 5 वाजेपर्यंत सभा तहकूब करण्याचे निर्देश। शिवसेनेने स्थापन केलेली आघाडी मान्य करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला। परभणीमध्ये पालकमंत्र्यांनी पैसा सत्तेचा प्रचंड वापर केला। परभणीमध्ये मताला 15,000 रुपये वाटण्यात आले। संजय जाधव यांचा आरोप। पालकमंत्र्यांना स्वतःच्या प्रभागातील उमेदवार देखील निवडून आणता आलेला नाही। त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, जाधव यांची टीका। एवढ्या पैशाचं सुळसुळाट, एका मताला 15,000 रुपयापर्यंतचे पैसे वाटप केले। भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची ओळख आता एकच राहिलेली आहे, पैसे वाटा आणि मतदान घ्या।